हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आला. खोपोली जवळील ढेकू गावाच्या हद्दीत दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक मध्यरात्रीच्या सुमारे 40 फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच द्रुतगती मार्गावरील डेल्टा फोर्ससह विविध बचाव यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत जीवाची पर्वा न करता 2 तास चाललेली थरारक बचाव मोहीम राबवून गंभीर जखमी ट्रक चालकाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढलं. पहाटेचा काळाकुट्ट अंधार, निसरडा रस्ता, दाट झाडझुडप, वरून अधूनमधून कोसळणारे दगड आणि खोल दरीत जीवासाठी सुरू असलेली चालकाची झुंज अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बचाव कार्य राबवणं मोठं आव्हान ठरलं होतं. चालक जिवंत असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे या निर्धाराने बचाव पथकाने प्रत्येक अडथळ्यावर मात करत धाडसी मोहीम सुरू ठेवली. खोपोलीतील हेल्प फाउंडेशन रेस्क्यू टीम, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, MSRDCची देवदूत यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच इतर संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत संयुक्त बचाव मोहीम राबवली. दोरखंड, स्पाइन बोर्ड आणि क्रेनच्या साहाय्याने अत्यंत कौशल्याने आणि संयमाने गंभीर जखमी चालकाला खोल दरीतून सुरक्षित वर आणण्यात आला. या संपूर्ण बचाव कार्यात सहभागी प्रत्येक जवानाने स्वतःचाही जीव धोक्यात घालत दाखवलेलं धैर्य, तत्परता आणि मानवतेची भावना उपस्थितांना भावुक करून गेली. मृत्यूच्या उंबरट्यावर उभ्या असलेल्या चालकाला सुरक्षित जीवदान देणाऱ्या या थरारक बचाव मोहिमेची सर्वत्र चर्चा होत असून संकट समयी विविध यंत्रणांनी दाखवलेला समन्वय आणि जिद्द पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनने मृत्यूच्या दाढेतूनही जीव वाचवता येतो हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.